प्रेक्षक हो नमस्कार. आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातला हा श्लोक संजयनं धृतराष्ट्राला सांगितलेला. महाभारत युद्धाच्या अखेरीला तो युद्धाचं सार सांगतो. जिथे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे सम्यक ज्ञान विवेक आहेत, जिथे अर्जुन म्हणजे कर्तव्यनिष्ठ कृती आहे, तिथेच निश्चितपणे समृद्धी, विजय, कल्याण, नीती नांदते. ज्ञान आणि विवेकाच्या मार्गावरती चालणं हेच भारतीय परंपरेचं मूळ आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत देखील हाच मार्ग दाखवतो तो आयुर्वेद. भारतीय आयुर्वेद माणसाला निसर्गापासून वेगळं पाहत नाही. माती असो, हवा असो, पाणी असो, सूर्य आणि वनस्पती यांच्याशी असलेला समतोल हेच आयुर्वेदाचं मूल सूत्र आहे. आपल्या आजूबाजूलाच उगवणाऱ्या अनेक वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत, पण आधुनिक जीवनशैली जगत असताना आपण याचं अस्तित्व मात्र विसरतच चाललोय. आयुर्वेद सांगतं की औषधं ही शोधावी लागत नाहीत, तर निसर्गानं ती आपल्याला आपल्या जवळच दिली आहेत. या सिरीजमधून अशाच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दिसणाऱ्या, रानावनांमध्ये आढळणाऱ्या भारतीय औषधी वनस्पती, या वनस्पतींची ओळख, त्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि योग्य उपयोग आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य हेमा थिगडे गेली 40हून अधिक वर्षे आयुर्वेदिक रुग्णसेवेत निरंतर कार्यरत असलेलं हे सेवाव्रती अनुभवी व्यक्तिमत्व. निसर्गाच्या सानिध्यातून त्यांच्याचकडून जाणून घेऊयात आणि आयुर्वेद देखील समजून घेऊयात. ही तीच वनस्पती आहे जिच्यावर आपण पाय देऊन पुढे जातो, पण आयुर्वेदात मात्र औषधांच्या पंक्तीत तिचं स्थान हे मानानं आहे. जखमा भरून काढणारी, दाह शमवणारी आणि शरीराच्या आत असो किंवा बाहेर दोन्हीकडे काम करणारी एक बहुगुणी औषधी वनस्पती घाणेरी. घाणेरी वनस्पती ओळखायची कशी, तिचे आयुर्वेदिक गुणधर्म कोणते आणि ती कधी, कशी, किती प्रमाणात वापरायची, या सगळ्याविषयी आपण आवश्यक ती माहिती आजच्या या भागातून, घराघरातल्या आयुर्वेदातून वैद्य हेमा थिगडे यांच्याकडून जाणून घेऊयात. पुण्यात बगीच्यात बाणेल पडल्यावर दिसणारी, सहज दिसणारी वनस्पती नवरे आले. आता ती उग्रगंध आहे म्हणून तुला नानेरी म्हणतात. गुलाबी, लाल, केशरी, गुलाबी पिवळा एकत्र असणारी, दिसायला अतिशय मनमोहक असणारी अशी वनस्पती आहे. फुलं आहेत तिला. आणि बगीच्यात सुद्धा आपण सौंदर्य प्रसाधन म्हणून तिला सगळीकडे बगीच्यात लावलं जातो, कारण ती दिसायला सुंदर. आता या घाणेरी वनस्पतीची गंमत बघा. मी पाहिलं की काम करता करता शेतकऱ्याला जर लागलं तो पटकन घाणेरीची पानं काढतो, आपल्या हातावर चळतो आणि जखमेमध्ये घालतो. याचा अर्थ काय होतो? तर घाणेरी ही रक्तस्तंभक आहे, म्हणजे रक्तप्रवाह थांबण्यासाठी मदत करते, जखम भरते, अँटीबॅक्टेरियल म्हणजे ते जंतुनाशक काम करते. म्हणजे त्या जखमेला इथं घाणेरीला नाही तर त्याच्या जखमेची गळणं, होणं, बसवणं काही न होता जखम लवकर भरण्यास मदत. घाणेरीचा उग्रगंध आहे. आता या उग्रगंधामुळे काय होतं? मनुष्य सहसा तिच्या जवळ जातो, मनमोहक आहे म्हणून, पण उग्रगंधामुळे पाकाय. पण हाच उग्रगंध अनेक मानसिक विकारांवर काम करतो. ज्यांना फिट्स येतात किंवा एखाद्या माणसाला ॲलर्जिक सर्दी आहे, वारंवार सर्दी आहे. आता अँटी ॲलर्जिक काप कसं करतं बघा. तिच्या नुसत्या सोन्याने, म्हणजे तुम्ही नाकामध्ये अँटी ॲलर्जिक थेट टाकतात वेगवेगळे, त्याच्यामुळे ॲलर्जीचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला होणारा त्रास ॲलर्जीचा कमी होतो. तसंच या घाणेरीचं फूल तुम्ही नुसतं सोडलं किंवा त्याचा वास घेतला तर ॲलर्जिक सर्दी जे बेचैन होता तुम्ही 10, 20, 30, 40 शिंका देऊन ते सुद्धा कमी होऊ शकतं. अगदी सोपा उपाय आहे होता, ज्याच्यासाठी आमचे लोक हजारो रुपये घालवतात. मग त्या नाकाच्या हाडाचं ऑपरेशन होईल, मग अमुक होईल, तमुक होईल, तरी आजार आहे तिथेच असतो. कारण तो कशामुळे झाला असतो का? आजूबाजूचं पोल्युशन आहे, सध्या दूषित हवेमुळे येणारे सगळे कीटाणू आहे, त्याचा झालेला परिणाम आहे. पण तो हे घाणेरीमुळे सहज होतो. तुम्ही स्वतः जर ॲलर्जिकचे पेशंट असाल तर घाणेरीचे फुलं म्हणून बघा, अतिशय उत्तम फायदा. घाणेरीला फार सुंदर कच्ची हिरवी आणि नंतर असे जांभूळ काळपट रंगाची फळं होतात. फळं चवीला गोड आहेत बरं का.
तसं जर ते फळ खाऊन पाहिलं तर असं वाटतं ही विषारी आहे की काय, पण अतिशय उत्तम गुणकारी आहे. पालकांमध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा कृमीनाशकाचं काम करतात. पोटामध्ये जे जंत होतात आंब्याला किंवा उबारा करतो, अपचन होतं, गॅसेस होतात, हे कमी करण्यासाठी घाणेरीच्या फळाचा अतिशय चांगला उपयोग होतो. घाणेरीचं पंचांग वापरलं जातं. त्यात आपल्यासाठी जे जवळजवळ आपण जे थेंडी वापरू शकतो ती म्हणजे पान आहे, फूल आहे आणि फळ आहे. ह्या 3 गोष्टी घाणेरीच्या सर्वसामान्य आपण सगळीकडे वापरतो. आता घाणेरीचा अजून एक चांगला उपयोग म्हणजे ती ज्वरग्न काम करते. ताप उतरण्यासाठी हिचा उपयोग येतो. काही ठिकाणी त्याचा गुळव्याधासाठी सुद्धा उपयोग केलाय. घाणेरीची 4-5 पानं किंवा गुळगुळून त्याचा जर काढा केला आणि तो तुम्ही प्राशन केला तर मूळव्याधाचे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात. ती विषारी नाही, फक्त ती किती प्रमाणात घेतली पाहिजे याला विशेष महत्त्व आहे. आता मुलांना द्यायचं की नाही घाणेरीचं फळ तर तुम्ही देऊ शकता. फक्त तुम्ही 10-15-20 फळ देऊ नका. पालक असेल तर त्याला एखादं फळ द्या आणि ते चवीला गोड आहे, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला किंवा दुष्परिणाम त्याचे जाणवणार नाही. जंतुनाशक म्हणून वापरतात. सगळ्यात म्हणजे ज्वरग्न ही जे त्याचा उपयोग आहे हा सगळ्यात फायदेशीर आहे. मूतखड्यावर याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्धशिशी. सध्या याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याला कमी मायग्रेन म्हणतात. या मायग्रेनवर सुद्धा घाणेरीची जी पानं आहेत त्याचा जर तल्क करून तुम्ही डोक्याला लावला तर तुमचे शिरस्यूत ताबडतोब कमी होतो. ज्वरग्नामध्ये तुम्ही अजून एक गंमत आमच्या लक्षात आली आहे मागच्या याच्यामध्ये की डेंग्यू या आजारामध्ये किंवा डासांपासून तुम्हाला संरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही गुड नाईट लावता, अजून काय काय लावता. त्याच्याऐवजी जर घाणेरीची पानं तुम्ही वाळवून भरून ठेवली आणि त्याची धुरी केली तर डास नाहीसे होतात. दुसरा एक रिसर्च करताना असं लक्षात आलंय की घाणेरीची पानं जर तुम्ही काढली आणि त्याचा रस काढला आणि तो जर रस तुम्ही तुमच्या पाण्यात टाकला, जे साठवणुकीत पाणी आहे आपण त्याच्या म्हणतो की डेंग्यूचे जंतू त्यात तयार होतात, तर याच्या रसामुळे डेंग्यूचे जंतू मरू शकतात. त्याच्यावर अजून रिसर्चची मात्र गरज आहे. पण मागच्या डेंग्यूच्या साथीमध्ये मी काही याच्यामध्ये हा प्रयोग करून पाहिला होता की आमच्याकडे कमळाच्या फुलाचं टाकं होतं आणि कॉर्पोरेशन वाले मला सांगायचे की मॅडम याच्यामध्ये डेंग्यू वाढू शकतो का, तुम्ही हे काढून टाका. त्यावेळेस मी हा प्रयोग करून पाहिला होता. त्याच्याबरोबर गप्पी मासेही टाकले. पण याच्यावर अजून रिसर्च होण्याची गरज आहे, कारण ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे आणि डेंग्यू पासून जर आपला बचाव होणार असेल तर जरूर याचा आपण थोडासा मागोगाव घेऊन काम केलं पाहिजे. तुम्हाला सांधे दुखतात बरेच वेळा, गावामध्ये सोपं काम करतात. त्याची पानं आणतात, भारंगीची पानं आणतात, मस्त त्याचा वाटून तर्क करतात आणि त्याचा लेप लावतात. त्यामुळे वेदना कमी होतात. म्हणजे शोथग्न, वेदना हर अशी दोन्ही कामं ही वनस्पती करते आणि ही सहज उपलब्ध होणारी आहे. त्यामुळे तिचा अधिकाधिक फायदा आपण करून घ्यावा. याचे फळं, याचं पान, याचं एखादं फूल असं टाकून याचा जर चहा करता आला तर हा चहा सुद्धा स्वादिष्ट आणि उत्तम लागतो. त्याच्यामध्ये थोडासा निंबू पिळायचा, थोडंसं गूळ टाकायचा, थोडा गवती चहा टाकायचा आणि ग्रीन टी सारखा या चहाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आता या सगळ्याबरोबर घाणेरीचे हे आपण सगळे वैशिष्ट्य पाहिले. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे जो फिवर येतो, ताप येतो, याच्या सुद्धा पानाचा किंवा पंचानाचा काढा दिला तर टेम्परेचर उतरवण्यासाठी. पण मी जो चहा सांगितला आहे घाणेरीचा, तो जो ग्रीन टी सारखा आपण चहा वापरला तर ज्वरग्न म्हणून अतिशय चांगली ही वनस्पती आपल्याला वापरता येईल. हे थोडक्यात तुम्हाला मी घाणेरीचे उपयोग सांगितले, जे तुम्हाला सहज उपलब्ध आहे. तुम्ही जास्तीत जास्त याच्यावर रिसर्च करावा, अजून माहिती गोळा करावी आणि या वनस्पतीला चांगलं स्वरूप आपल्या देशात यावं असे मला वाटतं. धन्यवाद. आज आपण बघितलं की रस्त्याच्या कडेला उगवणारी घाणेरी हे केवळ तण नाही तर निसर्गानं मूकपणे केलेली ही चिकित्सा. निसर्ग बोलत नाही, पण तो सतत आपल्याला देत असतो. फक्त त्याला ऐकण्याची, पाहण्याची आणि ओळखण्याची दृष्टी हवी. निसर्गाशी नातं आपण दृढ करायला हवं. आज दिलेली ही आयुर्वेदिक माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय आणि आरोग्य स्थिती ही वेगवेगळी असते. म्हणून कोणतीही औषधी वनस्पती यासाठी तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका दुर्लक्षित पण उपयोगी औषधी वनस्पतीसोबत. निसर्ग हा ज्ञान आणि आरोग्य या त्रिसूत्री समवेत आयुर्वेद अनुभवूयात पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार.